तर तिथं कोल्हापूरची पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर आली आहे। यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी दुसऱ्यांदा पात्राबाहेर आहे। पश्चिम घाट माथ्यावर पावसाचा जोर वाढल्याचं दिसतंय। कोल्हापूर शहरात जरी पावसाची उघडझाप असली तरी पश्चिम घाटमाथ्यावरती मुसळधार असा पाऊस कोसळतोय। परिणामी पंचगंगा नदी ही दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेल्याचं आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 24 तासात पंचगंगा नदी पात्रात 5 फुटांची जी आहे ती पाणी पातळीत वाढ झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। सध्या आपण आहोत पंचगंगेच्या तीरावरती आणि ही दृश्य आपण दाखवण्याचा प्रयत्न करतो की पंचगंगेची सध्या आहे पाणी पातळी आहे ती जवळपास 31 फुटांच्या वरती पोहोचलेली आहे आणि सध्या पंचगंगा नदी जी आहे ती दुसऱ्यांदा पात्राबाहेर गेल्याचं आपल्याला या दृश्यांमधून पाहायला मिळतंय। खरं पाहिलं तर राधानगरी धरणातून 1400 क्युसेक पाण्याचा विसर्ग देखील आता सुरू करण्यात आलेला आहे। पायथा विद्युत गृहातून हा विसर्ग आहे तो सुरू करण्यात आला आहे। त्यामुळे हे पाणी जे आहे ते आता तासागणिक वाढताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। पंचगंगा घाट परिसरातील सगळी जी मंदिरं आहेत ती आता पाण्याखाली गेलेली आहेत आणि त्या खरं पाहिलं तर साधारणतः 24 पेक्षा अधिक बंधारे आहेत ते देखील पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक जी आहे ती काहीशी विस्कळीत झाल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळते। पाहिलं तर कोल्हापूर शहराला सध्या तरी पुराचा कोणताही धोका नाही, मात्र अलमट्टीतून मोठ्या प्रमाणावर विसर्ग आहे तो पुढे सुरू असाच ठेवला तर मात्र कोल्हापूरकरांना पुराचा फटका बसणार नाही। असाच पाऊस जर कायम राहिला तर मात्र कोल्हापूरला पूरस्थिती निर्माण होऊ शकते अशी देखील दाट शक्यता वर्तवण्यात येते। सध्या तरी भारतीय हवामान खात्यानं आज कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट आहे तो दिला आहे। त्या पार्श्वभूमीवरती पश्चिम घाटमाथ्यावरती पावसाचा जोर कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।